मित्रांनो, एक्झाम हॉल स्ट्रॅटर्जी हा एकदम बेस्ट व्हिडिओ देतोय का? कारण आपण एक्झाम हॉलमध्ये जाणार आहे, तो जाण्यापूर्वी तर एक्झाम मध्ये गेल्यानंतर आणि बाहेर निघेपर्यंत आपल्या काय काय गोष्टी कशा झाल्या पाहिजे सिस्टमॅटिकली त्या इथे मी क्लिअर करणार आहे. मित्रांनो, एकदम मस्त व्हिडिओ आहे. खूप बेसिकली तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या जागी मी स्वतःला फील करून माझ्या वेळच्या गोष्टी सगळ्या फील करून तिथे ॲज अ विद्यार्थी म्हणून येऊन विद्यार्थ्यांशी डिस्कस करून हा व्हिडिओ बनवतोय. सो लक्षात घ्या, व्हिडिओ सोबत लास्टला तुम्हाला एक गोल्डन टिप पण मी देणार आहे, ती सुद्धा व्यवस्थित समजून घ्या. मित्रांनो बघा, पहिल्यांदा तर एक्झामला हॉलला जाताना पेपरचे जे आपण 15-20 मिनिटं आधी वाचत राहतो ना शेवटपर्यंत, ते पहिलं बंद करा. त्यांनी काय होतं, जे आपण दिवसभर वाचलोय ते सगळं विसरून जातो. आत्ता पेपरच्या 10 मिनिटं वर्गात जाण्याच्या ते शेवटपर्यंत वाचत राहतो, तेवढंच लक्षात राहतं. त्यामुळे पेपरच्या 15-20 मिनिटं आधी शांत राहा. काही एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या आधी काहीच वाचायचं नाही. ओके, सो साईडला ठेवायचं, हॉलमध्ये शिरायचं. हॉलमध्ये शिकल्यानंतर पहिलं चेक करायचं आपल्याला काय, की आपला जो सीट नंबर आहे त्यानुसारच आपला बेंच आहे का, बेंच चांगला आहे का, त्याच्यावर काही रेषा बिशा काही लिहिलेलं आहे का, नाही तर दुसऱ्या लिहिलेलं राहील आणि तुम्हाला कॉपी केस म्हणून पकडतील. आपल्या खाली कॉफी पडलाय का, नाही तर पेपर आहे समजा फिजिक्सचा आणि कॉफी आली M1 ची, तरी गेले तुम्ही 12च्या भावात. सो असं नाही चालत. सो त्यामुळे ते चेक करून घ्या. असं भरपूर मुलांच्या बाबतीत झालंय का, सर माझ्या पेपरला मी तर कॉपी केली दुसऱ्याच याची, तरी मला पकडून दिलं, माझा पेपर घेऊन दिले. तुमच्या बाबतीत पण होऊ शकतं. जर बेंच खराब असेल, खरवडा वगैरे असेल, तिथं तुमचा पॅड वापरा. अशा गोष्टी क्लिअर करून घ्या. ओके, सो हे ऑब्झर्वेशन तुम्हाला गरजेचं आहे. नंतर आपल्याला ऑब्झर्व करायचंय की आपल्याला सेकंड स्टेप येते, तुम्हाला बेंच भेटला, सगळं झालं, तुम्ही पूर्ण प्रॉपर सेट झाले, कॉफी बी नाही, आपल्याकडे सगळं आपलं घड्याळ आहे का, आपला कॅल्सी आहे का, सगळं पेन वगैरे प्रॉपर चालतोय, सगळं चेक झालंय. कारण नसेल तर बाहेरून तुम्ही बॅग मध्ये जाऊन सगळं पुन्हा रिकॉल घेऊन येऊ शकता. त्यासाठी या गोष्टी झाल्या. आता ऑब्झर्व करायचंय एक्झामिनर जो येतोय तो आपल्या कामाचा आहे का, आपल्या कॉलेजमधला चांगला फॅकल्टी आहे का, खूप स्ट्रिक्ट आहे का, एखादा कॉमन फॅकल्टी आहे, आपल्या ओळखीतले फॅकल्टी आहे, कारण त्यानुसार आपलं पुढचं मॅनेजमेंट ठरतं ना. येस, सो त्यामुळे चेक करा की फॅकल्टी कोण आहे, कोण येत आहे, काय नाही. चांगले आले तर वा वा, भारीच गंमत होऊन जाईल. ओके, आणि जे पोरं कॉफी करता, मी म्हणत नाही कॉफी करा, कॉफी करणं इट इज ऑलवेज रॉंग थिंग, मी त्याच्या विरोधातच आहे. पण आता तरी काही जण हुशार आहेत, ते करतातच. मग त्यांनी विचार करून घ्या, फॅकल्टी कसं आहे, छोडी बिचोडी स्ट्रिक्ट व्यक्ती असेल तर पहिलेच कॉपी बाहेर टाक, नसेल तर ठीक आहे बॉ. ओके, सो तो निर्णय इथे घेणं तुला गरजेचं आहे. सगळं झालं, आता एक्झाम हॉलमध्ये बसलाय, एक्झामला बसलाय, आता तुझं सीट नंबर सगळं झालं, बारकोड झाला, तर तुला क्वेश्चन पेपर आला. क्वेश्चन पेपर आल्या 10 मिनिटात तुला काय करायचंय, नाही क्वेश्चन पेपर आल्या हार्डली 3च मिनिटात, पेपर हातात आल्या 3 मिनिटात डोळे झाकून सगळं आठवून बघायचं. 4 युनिट 5 युनिट, प्रत्येक युनिट मध्ये काय 3 मिनिटात आठवायचंय, किंवा 5 मिनिटात आठवावं, 1 मिनिटात 1 युनिट, या हिशोबाने डोळे झाकून सगळं आठवून बघ एकदम फास्ट मध्ये. या युनिटमध्ये हे होती, डायग्राम मध्ये ते झालं की मग तुला पेपर हातात येईल. आणि पेपर हातात आल्यावर पहिल्यांदा तुला चेकिंग करायचं, रिकॉल झालं, रेकग्नाइज करायचं, म्हणजे चेक करायचंय की कुठले क्वेश्चन आधी घ्यायचे. जे सोपे क्वेश्चन आहे, जे तुला क्वेश्चन कव्हर होणार आहे त्यांच्यावर टिक मारून दे. जसं मागच्या व्हिडिओत मी म्हटलं होतं की क्वेश्चन 1 मध्ये A आणि C अटेम्प्ट होतोय, तो A C वर तुला लगेच जमतंय, पूर्ण आठवतंय, फुल प्रॉपर जमतंय, ते टिक मारून घे. जे अर्धवट जमतंय त्याला टिक नको मारू, त्यांना जागा सोडते, नंतर कव्हर करते. असं तुला हार्डली पुढच्या 2 मिनिटात पूर्ण पेपर वाचून घ्यायचा, म्हणजे तुझं काय अभ्यास, काय तुला आधी लिहायचं हे क्लिअर झालं. ओके, सो इथपर्यंत आला. आता क्वेश्चन कसे अटेम्प्ट करायचे, तर जे सगळ्यात सोपे क्वेश्चन आहे ना, तिथून सुरुवात कर. क्वेश्चन नंबरची सिक्वेन्स जरी बदलली तरी चालते. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, व्हिडिओत पण सांगतो, तू डायरेक्ट क्वेश्चन नंबर 7 पासून सुरुवात केलं तरी चालेल. गरजेचं नाही की क्वेश्चन नंबर 1 पासूनच कर. ओके, फक्त त्या क्वेश्चन मधले त्याचे जे बीट आहे ABC ते त्याच ठिकाणी आले पाहिजे. क्वेश्चन 7 A लिहिला, तू नंतर C लिहिला, मग B लिहिला तरी चालेल. पण क्वेश्चन 7 A लिहिला, C लिहिला आणि क्वेश्चन 7B बाकी, मग क्वेश्चन नंबर 9 आला, 9 नंतर क्वेश्चन 7B लिहितो, तसं चालणार नाही. त्यामुळे त्याचे बीट तिथेच आले पाहिजे. ओके, सो आता तुला क्लिअर झालं कुठले क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. तर पहिल्या 30 ते 40 मिनिटात, मॅक्सिमम 30 ते 40 मिनिटात जे सोपे प्रश्न आहे ना, ज्याच्यात तुझे पासिंगच्या नियर अबाउट तू हाफ पासिंग कव्हर होते, 15-20 मार्क, ते आधी कव्हर करून घे पहिल्या 40 मिनिटात. त्याच्यानंतर पुढच्या 40 मिनिटामध्ये तुला काय करायचं, मिड लेवलचे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, जे डेरिव्हेशन थोडेफार मिड लेवलचे न्यूमेरिकल असतील ते. 80 मिनिटं झाले. ओके, पेपर आहे तुझा 60 आणि 150 मिनिटाचा आहे. आता राहिले तुझ्याकडे किती, 70 मिनिटं. शेवटच्या 70 मिनिटांमध्ये तुला अवघड जे क्वेश्चन आहे ते अटेम्प्ट करायचे. ह्या वेळी तुझा पेपर लिहायला सुरुवात कर. कळालं, पहिले 40 मिनिटं सोपे, दुसरे 40 मिनिटं मिड लेवलचे, तिसरे 40 मिनिटं सगळ्यात अवघड क्वेश्चन, आणि शेवट तुझा पेपर सॉल्व्ह होऊन शेवटचे तुझे 10 मिनिटं उरले पाहिजे. ते 10 मिनिटं साठी तुला का, कारण तू काय काय लिहिलंय ते बरोबर लिहिलंय का, कुठे काही चुकलंय का वगैरे, हे ते चेक करण्यासाठी, कुठे रेषा मारायचे राहिले हे ते सगळं पेपर चेक करण्यासाठी हे शेवटचे 10 मिनिटं वापरावे आपल्याला लागतात. ओके, आणि हे फर्स्ट
10 मिनिट्स प्लॅन काय आहे हा, की जो शेवटच्या 10 मिनिटांमध्ये 5-1 मिनिटात पेपर चेक झाला की 5-1 मिनिटांमध्ये तुला काही MCQ वगैरे राहिले असतील, कोणी हुशार मुलगा आहे समजा त्याने लिहिले असतील तर त्याला तू विचारू शकतो कॉन्फिडंट, तुला माहिती हा हुशार आहे हा सांगू शकतो, त्यासाठी ते 3-4 मिनिटं वापरू शकतो. क्लिअर. सो या स्ट्रॅटेजी तुला फॉलो करायची आहेत. काय काय सांगितलं, पहिल्यांदा तर तू ते वर्गात जाण्याच्या आधी वाचणं बंद कर, गेले गेले तुझं बेंच वगैरे सगळं चेक करून घे, नंतर एक्झामिनर कोण आहे ते चेक कर, त्यानुसार पुढची स्ट्रॅटेजी ठरव. नंतर आलं पेपर हातात आला की सगळं एकदा 2 मिनिटात 5 मिनिटात आठवून घे, नंतर तुला जे क्वेश्चन येतात त्याला टिक कर, मग ते सोडवायला सुरुवात कर. त्याच्यामध्ये पण पहिल्यांदा सगळ्यात सोपे 40 मिनिटं, पुढचे 40 मिनिटं मिड लेवलचे, पुढचा 1 तास म्हणजे साधारणतः 70 मिनिटं राहतील ते तुला टफ क्वेश्चन सोडवायचे आहे, आणि शेवट 10 मिनिटं चेक करायचंय. त्याच्यामध्ये काही MCQ येते असे काही सोपे क्वेश्चन असतील 1-1, 2-2 सेंटेन्सचे, ते कुठून भेटतील तर त्याचा प्रयत्न कर. आता गोल्डन टिप येते. गोल्डन टिप काय आहे, सगळ्यात महत्वाची गोल्डन टिप अशीच आहे की प्रत्येक पेपरमध्ये किती पण स्ट्रिक्ट एक्झामिनर असो काही असो, तो आपल्याला ऍटलीस्ट 10-1 मिनिटं असं देतो की जेव्हा तो पेपरच्या बाहेर जातो किंवा तो स्वतःच्या मोबाईलमध्ये स्वतःच्या मोबाईलमध्ये टाइम टाकत असतो, स्टॉक मार्केट वगैरे बघत राहतो. सो अशी 5-10 मिनिटं प्रत्येकाला प्रत्येक पेपरमध्ये भेटतात. त्यामुळे ते 10 मिनिटं ऑब्झर्व करत राहायचं. ते भेटले की तेव्हा आपल्या मित्रांना सांगून ठेवलेलं असेल की मला त्या गोष्टीचा हा प्रश्न मला येत नसेल, हा टॉपिक येत नसेल, याची मदत कर. त्या 10 मिनिटात ते फटाफट घेऊन घ्यायचं, त्यांच्याकडून विचारून घ्यायचं. त्या 10 मिनिटात तुझे 7-8 मार्काचं काम शुअरली करून घ्यायचं, म्हणजे तुझी पासिंग त्या 10 मिनिटाची शुअर होते. हा स्टार पॉईंट ह्या लक्षात ठेवू. सो प्रत्येक एक्झामिनर किती स्ट्रिक्ट असो, सोपा असेल तर ओकेच आहे, पण स्ट्रिक्ट असेल तर 10 मिनिटं देतोच प्रत्येक व्यक्ती, याला जातो काही ना काही करतोच ना. सो ते वेळ भेटतेच, तो वेळेचा संधा घे. ते 5-6-8 मार्क घालवायचे नाही. क्लिअर. येस. सो टिप्स उमेद आहे तुला कळायला असतील, आणि अभ्यास करताना नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशनचा फायदा घे. पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरून कर. जरी एक्झाम सुरू झाली आहे तर ऑफर्डेबल सबस्क्रिप्शन आहेत, ते घेऊनही तू अभ्यास केला 1-1 दिवसासाठी जरी तू घेतोय तरी तुला फायदेशीर आहे, कारण त्याच्यात ज्या प्राइसेस त्या एकदम लोवेस्ट प्राइसेस आहे. त्याच्यामुळे तुझा जो स्कोरिंग होणार आहे, जे तू वर्गात टॉप येणार आहे, जो रिझल्ट तुला भेटणार आहे, ती व्हॅल्यू त्या मिनिमम प्राइसेस पेक्षा खूप कमी आहेत. सो पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरनं नक्की अभ्यास कर. बघ ह्या एक्झाम मध्ये तू गॅरंटेड स्कोरिंग करशील.